आईजी तुम्ही पोहे करताना टोमॅटो घालता? कधी कधी घालते. वाफ देताना थोडे टाकायचे म्हणजे पोहे कोरडे होत नाही. आणि अगदी मस्ट आहे असं नाही. हा मस्ट म्हणजे जरुरी नाहीये, बरोबर नाही? बरं मग मी आज घालू का? घाल ना, श्रीला आवडतं ना, मग काही कर. थांब मी चिरून देते तुला टोमॅटो. आई राहू द्या, मी चिरते ना. अगं नको, मी चिरते, 2 मिनिटात होईल. अगं वहिनी, सून एवढा गरमागरम खायला देते तर बस की. अगं नको, नसते लाडू गचच, महागात पडेल आपल्यालाच. का जान्हवी, तू वहिनींना सुनवास करणार आहेस? बघा माझ्याशी गाठ आहे. तसं नाही ग इंदू, पण शरीराला आरामाची सवय होईल ना, ते महागात पडेल असं म्हणत होते. आणि असंही आईंच्या बरोबर बसून खाणं बरं नाही वाटत मला. शिवाय आता जान्हवी बँकेत पण जाणार, घरी येऊन पण काम करणार, मग दगदग होईल ना तिला. आई पण मला सवय झालीये कामाची. आणि खरं सांगू का, मी नाही काम केलं तर मला कसं तरीच होतं. नर्मदा, इतकी वर्ष निभावलंस ना सगळं, पण आता सून आलीये तुला, सासू झालीयस तू. तू सून म्हणून या घरात आलीस तेव्हा मला नव्हतं किचन बाहेर काढलंस. आणि आई, मला आवडतं काम करायला. तरी सुद्धा मी तुला टोमॅटो चिरून देणार आहे, बस. आता तू कुठे चाललीस? आई, जाऊबाई वर्किंग, हाऊ आय सीट व्हेरी बॅड ना. आय पण मदत. नको नको, तू बस, मी चिरते टोमॅटो. करा करा, तुम्ही काम करा. काम सुरुवात केली तुम्ही. मी या घरातली मुलगी आहे, मी आरामात बसून खाणार आहे. आणि तुमच्यासारखी कामाची हौस नाहीये ग मला, त्यामुळे मी बसणार आहे. येस, मी पण. बस बस. अरे द्या मला चहा, द्या, उशीर होतोय. चहा नाही, बदामाचं दूध. आणि उशीर कसला होतो रे? पोहे होतील आता एवढ्यात, खाऊन जा. होतील म्हणजे अजून झालेले नाहीत पोहे. आई अगं उशीर होईल, मला लवकर दे. बरं मग बिस्किट देऊ का? नाही, पौष्टिक लाडू खा. नको नको, मी ऍपल देते एक तुला. मिनिट थांबा जरा. तुम्ही 6 जणी असलात ना तरी मला पोट एकच आहे. किती काय काय वाढणार आहात? नाही, मला एवढं काही नकोय. आई आजी चल, आपण लवकर ऑफिसला जाऊ. चल. तू जा, मी नाही येत. म्हणजे आता माझी काय गरज आहे तिथे? मधल्या काळात त्याला पर्यायच नव्हता म्हणून मी जात होते ऑफिसला. आता तू आहेस, माझ्यापेक्षा चांगला बिझनेस सांभाळतोयस तू, मी कशाला यायला हवं? अगं आई आजी बघ, आणखीन मजा येईल ना. म्हणजे माझी कामाची पद्धत आणि तुझा अनुभव धमाल उडवून टाकू आपण मार्केटमध्ये. हो, नको रे, आता न बिझनेस करायचं वय राहिलंय ना उमेद. टेन्शन येतं, कॉन्फिडन्स नसतो. पूर्वी ना बरं असायचं, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. प्रत्येक टप्प्याला वयाला साजेसं आचरण. आता माझी संन्यास घ्यायची वेळ झालीय. प्रपंचातलं लक्ष आता हळूहळू काढून घ्यायला हवं. आईजी, पण आमचा गृहस्थाश्रम सुरू झालाय आणि आम्हाला मोहात पडण्याची पूर्ण मुभा आहे. आणि तुमच्या बरोबर राहणं हा सगळ्यात मोठा मोह आहे आमचा. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी आमच्या बरोबर राहावंच लागेल. राहावंच लागेल. राहीन ग, तुमच्याच बरोबर राहीन. आणि श्री, तुला काही अडचण आली ना तर मी आहेच, पण ऑफिसला येण्याचं बंधन नको रे घालूस. बरं बरं आई आजी. जान्हवी, श्रीनी बरोबर पढवलंय तुला, अगदी त्याच्यासारखी बोलतीयस. छे छे, मी काय पढवतो तिला? उलट तीच 4 गोष्टी शिकवेल मला. तुला माहित नाहीये, आमचे अँटीने असे कायम ऑन असतात, बरोबर वेळी बोलते. आणि मग एकदा ती बोलायला लागली की मी आपला मान खाली घालून निमूटपणे ऐकत बसतो. काही यश्री,
हा, आणि हे त्याच्या उपर मला पागल होण्यासाठी. श्री, तू घरी आल्यापासून पुन्हा एकदा हसण्याचे आवाज यायला लागले रे. बरं चला, माझा ऑफिस आश्रम चालू आहे अजून, तिथे चुकती नाही आणि कॉन्ट्रॅक्ट नुसार मला ते सोडताही येणार नाहीये. चला मी आता निघतो. बरं बायको, आज तुला सुट्टी ना? येस. क्या बात आहे. एनिवे चला, एन्जॉय करा, मी निघतो. अरे 2 मिनिट थांब, मी डबा आणते पोळ्याचा. मावशी उशीर होईल. नाही 2 मिनिट थांब. आलेच. आणि तुझा गाडी काढ तोपर्यंत आणि. मावशी मी गाडी काढतोय, डबा पाठव. बाय बाय. हळू 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 हळू. हो पण हो मला माहिती आहे, पण मला फक्त इतकंच कळतंय की हे बरोबर नाहीये. अहो मग बंद करून टाका ना हे सगळं, म्हणजे मी तरी सुटेल. मला सगळं सारखं सारखं मला जमत नाही, मला जमणार नाही, मला जमणार नाही असं असं म्हणण्याला काही अर्थ आहे का? पण मग मनावर ताबा ठेवायचा ना जरा. मग तुम्हाला हवं ते करा, मला छळू नका. याच्या पुढे तिला काय ते जवळ घेऊन बसा तुम्ही. तुम्हाला कल्पना आहे माझी किती घुसमट होते ते. मला बाहेर कुठे काही बोलता येत नाही, बाहेर पडता येत नाही, कुणाला काही सांगता येत नाही. सतत आपल्या सगळ्या गोष्टी मनात ठेवायच्या. पण मग तुम्ही मला का छळता? जाऊ दे, मला फोन करू नका, बंद करून टाका हे सगळं, म्हणजे मी तरी सुटे. आता कशी येऊ? नाही, आता ह्या क्षणी नाही येऊ शकत ना मी. बरं ऐका ऐका ऐका, समजा मी आता तिथे आले तर तुम्ही हे सगळं बंद करा. नाही असं नाही, मला वचन द्या, वचन द्या मला. हो चा नहीं नहीं चाहिए अभी कोई भी स्कीम नहीं चाहिए. आप नंतर मैं करती हूँ फोन. अभी फिलहाल कुछ नहीं चाहिए. हाँ अगं शी पसारा सगळा. बस ना, बस 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 ना. काय झालं? तेच विचारते मी, काय झालंय? अगं झोप झोप तू. पेपर पडला असताना म्हणून जरा उचलला. झोपले नव्हते, जस्ट डोळा लागला होता. पाणी आणलं होतं. दे. मग आज काय प्रोग्राम? आता पेपर वाचन आणि मग इंटरनेटवर सर्च. तुला माहितीये, आपण पेशन्सचा डाव टाकतो ना, तसा लॅपटॉपवर पण खेळता येतो म्हणे. हो, मी खेळून पाहणार आहे एकदा. आणि स्क्रॅबल पण खेळता येतं म्हणे. इंदू आणि शरयूला स्क्रॅबल सारखा काहीतरी खेळ खेळायला द्यायला हवा, म्हणजे त्यांचं इंग्रजी चांगलं होईल. म्हणून आठवलं, त्यांचा अभ्यास कसा चाललाय का इंग्रजीचा? इतक्या दिवसात पाहिला पण वेळ नाही मिळाला मला त्यांना. आज बसते त्यांच्या बरोबर. काय बघतेस? काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा शांतपणा. किती दिवसांनी अशी रिलॅक्स दिसतेस तू आज आई.
म्हणूनच डोळा लागला असेल पेपर वाचता वाचता. मग आज आराम कर, उद्यापासून नको. हा, का उद्या काय आहे? उद्यापासून ऑफिस मध्ये जा आई. मग अशी सांगितलं ना, आता नाही जाणार. आई अगं, मला कळतंय तुझं म्हणणं आणि त्यात काही चुकीचं नाहीये, पण मला असं वाटतं की तू ऑफिस मध्ये जावंस. तिथे मन रमतं ग तुझं. आणि तू काही आमच्यासारखी घरात बसून राहणार ती नाहीयेस ना. आणि श्रीला तू तिथे हवीयस. तुझ्या तिथे असण्याने कंपनीचा आणि श्रीचा फायदा होईल असं जर त्याला वाटत असेल ना, तर का नको. बेबी, तो आपणहून हे म्हणतोय याचा आनंदच आहे मला. पण भविष्यात कधीही एका क्षणासाठी सुद्धा माझी त्याला अडचण झालेली नकोय मला. श्री मला कितीही सांभाळून घेत असला तरी सध्याच्या त्याच्या कामाच्या पद्धतीत मी बसत नाही हे कळलंय मला. आणि मन रमण्याचं म्हणशील तर ते रमतच. श्री ज्या पद्धतीनं कंपनी चालवतोय ते पाहून माझं मन अगदी तृप्त होतं. मी करण्यासारखं असं काहीच नाही राहिलंय आता तिथे. मला अभिमान आहे त्याचा. फक्त शिस्तच नाही, प्रेमानं लोकांच्याकडून काम करून घेतो तो. आता त्याला त्याच्या पद्धतीनं करू देत सगळं. पण आई तू जा, देखरेख ठेव फक्त. जाईन ना, पण कधी कधी, रोजच नाही. उगाच मी तिथं जायचं, मग चांगलं काहीतरी चाललेलं असताना 2 सल्ले द्यायचे, मग श्रीचं कन्फ्युजन व्हायचं. त्यापेक्षा नकोच ते. कधीतरी एखादी चक्कर मारीन. श्रीचा ऑफिस मधला वावर, त्याची माणसं हाताळण्याची पद्धत पाहून खूप बरं वाटतं. आपला नातू आपला व्यवसाय एवढ्या समर्थपणे सांभाळताना पाहून खूप समाधान वाटतं. खूप समाधान. ते मी बाबांनाच विचारलंय, तुम्हीच ताईशी बोलाल का म्हणून. मग काय म्हणाले? बघतो म्हणाले. मला ना आता तुमच्याकडनं शिकवणीचे पैसे घ्यायला हवे. का? काय काय विचारताय? अहो त्यांना सांगा, ताईशी बोला, पण तिचा होकार आलाच पाहिजे असं ठणकावून सांगा. बाबा बोलणार आहेत ताईशी. त्यांचं म्हणणं ऐकेल ती. म्हणजे ताई बाबांच्या शब्दाबाहेर नाहीये. हो, ते माहित आहे मला. हा, अहो म्हणजे गोखले साहेबांचं आपल्या बरोबर असणं हे महत्वाचं आहे. नाहीतर धंदा बोंबलला समजा. सहस्त्रबुद्धी, हे 100 रुपये घ्या. का? आणि चांगली 5-6 पानं घेऊन या. मी? हो तुम्ही. Yeah, I understand, but जा जा, काय आडेबडे घेत आहे? लवकर जा, लवकर जा. घ्या घ्या, लवकर 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 आणा. जा. नाही, मी पोचतोय आता एक अर्ध्या तासात. भंडारायाच्या लग्नाला Okay. नवरी नटली. भंडारायाच्या लग्नाला नवरी नटली. Okay, I'll call you later. कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली. कालबाई पाहुणे काय म्हणताय? ते तुम्हीच म्हणताय जे काय म्हणताय ते. पब्लिक प्लेस मध्ये एवढ्या मोठ्या मोठ्याने गाणं तुम्हीच म्हणताय ना. हा, फोक 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 म्युझिक म्हणतात त्याला. तुम्हाला नाही कळणार ते. काय तुम्ही तिथले बरोबर, पण आज पुन्हा इथे कसं काय? म्हणजे काय? हा नाही, त्या दिवशी मोठं मला स्वच्छतेवरून भाषण दिलं. हा, आणि आज पुन्हा इथेच. अहो इथेच बघून जावं लागतं सगळं, लक्षात ठेवा.
हा. अरे पिंट्या बरं झाला आला लवकर 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 या द्या 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 वा घ्या एक पान तुम्ही खा मी नाही पान खात. हा अहो खाओ आज खा काय खा म्हटलं ना की खायचं. अहो तुम्ही झोपेत उठताना देखील विचार करून उठता का हो? आज उठू का नको उठू. हा घ्या घ्या आपल्याला धंदा करायचा आहे ना मग पडेल ते काम करण्याची तयारी ठेवा. घ्या घ्या खा. हा तुम्ही घेणार का पान. नो थँक्स. नका खाऊ कानात ना दूर बाहेर पडेल दूर. हो काय पिंट्याराव कसं वाटलं नकाच की नाही. हा आता मी सांगतो इथे इथे ठुंका. काय ठुंका. हा विचार करू नका कृती करा काय आपलं शहर आहे की नाही मग आपल्याला हवं तिथे हवं ते आपण करू शकतो. काही हरकत नाही करा. हे मी नाही करणार. करावं लागेल. तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना मग हे करावं लागेल. तो बिझनेस करायचा आहे मला पण त्यासाठी मी रस्त्यावर थुंकणार नाही आपटे. माझ्या बाबांना आणि ताईला नाही आवडणार. अहो त्यांना कुठे कळतंय ते. तरी त्यांना नाही आवडत ते नाही करणार मी. आणि रस्त्यावर पान खाऊन थुंकणाऱ्यांची शिसारी येते माझ्या ताईला. मी नाही थुंकणार. मग अवघड आहे आपल्या धंद्याचं. तुमचं ऐकायचं की ताईचं असा प्रश्न जर निर्माण झाला ना तर मी ताईचं ऐकेन. मग धंद्याचे पैसे देखील तुम्ही तुमच्या ताईकडनं घ्या. ते पुढचं पुढे बघू आपण. शेवटचं सांगतोय 3 महिन्याच्या आत तुम्ही जर इथे थुंकला नाहीत तर आपल्या धंद्याचं विसरायचं. एक 2 3 आपटे या अशा कारणांमुळे जर माझा बिझनेस होणार नसेल ना चालेल मला. बिझनेस मध्ये आणि माझ्या ताईमध्ये माझी ताई माझ्यासाठी महत्वाची आहे. गुड बॉय. बाई पान खाणार का. चप्पल बघितली का. बघू अहो चांगली हो. कोणत्या कंपनीची आहे. अहो काय चिडताय बाई तुम्ही. मी फक्त पान खाणार का म्हणून विचारलं. भरवू का म्हणून विचारलं नाही. पोलीस नको. अहो ते एकदम गाडी घेऊन येतात. एवढी पानं माझ्याकडे नाही आहेत. नको त्यापेक्षा मीच खातो. म्हणजे याचा लग्न झाला मन नवरी नटले. मी विचारल्याशिवाय काहीच सांगणार नाही आहात. अगं विचारल्यानंतरही काही सांगणार नाही आहात. सांगण्यासारखं काहीही नाहीये. नक्की तू उलट तपासणी घेतेस का माझी. नाही छोटी आई जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तुमच्याविषयी काहीतरी वाटतं ना म्हणून. तू माझं बोलणं ऐकलंयस. ऐकून नाही
असं काही बोलत होतात का तुम्ही? ती मोबाईल कंपनीवाली माणसं सतत फोन करत असतात मला आणि मग त्यांचा फोन आला की त्रास होतो आणि सतत मी त्याला सांगत असते की मला कुठली स्कीम नको, छळ होतो माझा मला फोन. छोटी आई, नको ना. नाही खोटं बोलता येत ना आपल्याला. बघा तुम्हाला किती त्रास होतोय, कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला खोटं बोलायला, मग का बोलताय खोटं? मी खोटं बोलत नाहीये. मग काय लपवताय? मी काहीही लपवत नाहीये. तुझा खाली काही कामं असतील तर मी येते. ठीक आहे, मग आपण असं समजूया तुम्ही विसरताय काहीतरी. हा, विसरता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. काय? खूप गोष्टी, खूप घटना, खूप माणसं जाणून तुला काही माहित नाहीये. मग तुम्ही सांगा ना. काय मी काय सांगू? काय सांगू? का चिडताय माझ्यावर ते सांगा. कारण तू मला जरा अति प्रश्न विचारतीयस. पण प्रश्नांची सरळ उत्तर मिळाली तर प्रश्न उरणारच नाही. तसं असेल तर मलाही खूप प्रश्न पडले. मी सुद्धा प्रश्नांची उत्तरं शोधते. मग शोधूया ना आपण, बोलूया एकमेकांशी, कदाचित प्रश्न सहज सुटतील. मला आता काही नाही बोलायचं. नंतर बोलेन कधीतरी. नंतर कधी? कधीच नाही. मला जर तुला काही गोष्टी सांगायच्या नसतील तर तू मला बळीला पाडू शकत नाहीस. मलाही आवडत नाहीये छोटी आई. अहो पण तुम्हीच अडकवलंयत मला यात. मी काय केलं? तुम्ही माझ्या बरोबर होतात असं सांगितलं की नाही आईजींना?